मित्रांनो, आपण वास्तवाबद्दल जेवढं बोलतो आहोत ते सगळं वास्तव ॲक्च्युअली काय आहे? सगळंच्या सगळं वास्तव तुमचं अस्तित्व आणि तुमचं कर्तृत्व. इतरांचं अस्तित्व आणि इतरांचं कर्तृत्व या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. वास्तव काय आहे? तुमचं अस्तित्व आणि तुमचं कर्तृत्व हेच वास्तव आहे. तुम्ही आहात हे वास्तव आहे. तुम्ही करता हे वास्तव आहे. मग ते काहीही करो, तुम्ही करताय. त्याचप्रमाणे लोक आहेत हे सुद्धा वास्तव आहे. ती वस्तुस्थिती आहेत. आणि लोक करतायत ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. तुम्हाला वस्तुस्थितीला सामोरं जायलाच हवं. म्हणजे तुमच्या अस्तित्वाला आणि तुमच्या कर्तृत्वाला जेवढं महत्त्व देताय तेवढंच महत्त्व इतरांच्या अस्तित्वाला आणि इतरांच्या कर्तृत्वाला द्यायला शिका. तुम्ही सुखकर्ता व्हायला लागाल. आपली चूक कोणती? आपण एकतर स्वतःच्याच अस्तित्वाला मानत नाही. जसे आहोत तसे स्वीकार करत नाही. माझी उंची यापेक्षा जास्त असायला हवी होती. माझी बुद्धिमत्ता जास्त प्रखर असायला हवी होती. माझ्याकडे जास्त पैसा असायला हवा होता. मी जास्त सुंदर असायला हवं होतं. याचा अर्थ तुम्ही जे आहात ते स्वीकार करायला तयार नाही. तुम्ही तुमचं अस्तित्व डावलताय, अस्वीकार करताय, अनादर करताय. आणि ज्याने अस्तित्वालाच मुळात अनादर केलेला आहे, अस्वीकार केलेला आहे, तो काही करण्यासाठी बाध्य होईल कसा? त्याचं कर्तृत्व निर्माण होईल कसं? आणि कर्तृत्वच नसेल तर त्याची कीर्ती होईल कशी? आणि कीर्तीच नसेल तर सुख मिळेल कसं? स्वतःच्या अस्तित्वाला आणि स्वतःच्या कर्तृत्वाला स्वीकार करणं, आदर करणं आणि कीर्तिवंत होणं हे तुमचं पहिलं यश. दुसरं यश कोणतं? फक्तच स्वतःची पूजा व्हावी, स्वतःच्या अस्तित्वाला महत्त्व द्यावं, स्वतःच्याच फक्त कर्तृत्वाची नेहमी प्रशंसा करावी आणि इतरांच्या अस्तित्वाला डावलावं. इतरांच्या कर्तृत्वाची दखलही घेऊ नये ही दुसरी मोठी चूक आहे. लक्षात घ्या. जेवढा आदर स्वतःच्या अस्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा तेवढाच आदर इतरांच्या अस्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा असावा. तुम्ही सुखकर्ता बनाल. बघा, मान्य असेल तर. तुमच्यासोबत तुमचा जीवनसाथी, तुमचे कुटुंबीय, तुमचे सहकारी फार बोटावर मोजता येतील, अंकाने मोजता येतील एवढ्याच लोकांचा उभ्या आयुष्यात तुमचा संपर्क येतोय मित्रांनो. फार नाही. असतील जगात 700 कोटी लोक असतील, पण तुमचा संपर्क मात्र काही शेकड्याने किंवा काही डझनाने लोकांशीच आहे. मग त्यांच्या अस्तित्वाला आणि कर्तृत्वाला तुम्ही आदराने बघताय का? जर बघू शकत असाल तर तुम्हाला तुमची आणि त्यांची दोघांची दुःख दूर करता येतील. तुमचं दुःख काय? मी एकट्यात पडलोय, कुणी माझं नाही. आणि लोकांचं दुःख काय? तुम्ही त्यांच्या अस्तित्वाचा आदर करत नाही, तुम्ही त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा करत नाही, दखल घेत नाही. हे त्यांचं दुःख. पुन्हा एकदा, तुमचं दुःख काय?
तुम्ही एकट्यात पडलेले आहात, लोक तुमच्याबरोबर जुळत नाहीत, हे तुमचं दुःख. मान्य आहे? तुमचा जीवनसाथी, तुमचे कुटुंबीय, तुमची मुलं, तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक तुमच्याशी जुळत नाहीत, हे तुमचं दुःख. त्या 10 पैकी 1 जुळत नाही, हे सुद्धा तुमचं दुःख. तो माझ्याशी बोलत नाही, ते माझ्याबरोबर येत नाहीत, ते माझ्याबरोबर सहकार्य करत नाहीत. काहीही असो, मी एकट्यात पडलोय, हे तुमचं दुःख. मग तुमच्या दुःखासोबत त्यांचं दुःख काय? तर तुम्ही त्यांच्या कर्तृत्वाची दखलच घेत नाही, हे त्यांचं दुःख. तुम्ही त्यांच्या अस्तित्वाला मानतच नाही, महत्त्वच देत नाही, हे त्यांचं दुःख. आणि या दोघांची दुःख दूर करण्यासाठी गणेशाचं हे आवाहन आहे, दुःख हरता तुम्हाला होता येईल जर तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या अस्तित्वाला, कर्तृत्वाला आदराने पाहाल तर. काय वाटतंय बघा? तुम्ही आणि तुमचा जीवनसाथी, तुमचा पती, तुमची पत्नी, दोघांच्या अस्तित्वासाठी, कर्तृत्वासाठी तुम्ही श्रम करायला तयार आहात का? प्रश्न विचारा स्वतःला. तुम्ही जे काही कर्तृत्व करता त्याच्यासाठी पत्नीने फार प्रशंसा करावी. माझा पती पैसा कमवून आणतो, माझा पती फार चांगला आहे, तुम्हाला छान वाटतं. पण पत्नी जे काही करते आहे तिच्या त्या कर्तृत्वासाठी तुम्ही काही प्रशंसा करावी, तुम्ही काही स्तुती करावी, तुम्ही काही कौतुक करावं, असं तुम्हाला वाटतं का? जर वाटत असेल तर डेफिनेटली ते कौतुक किंवा ती स्तुती किंवा ती प्रशंसा हे फक्त निमित्त मात्र आहे, पण तुम्ही त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेताय, हे मात्र त्याच्या मागचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. मान्य आहे? पण जोपर्यंत तुम्ही त्यांची तुलनाच करत बसाल, तुमच्या मुलाने 70% मिळवले तरी सुद्धा तुम्ही त्याची तुलनाच कराल 75 वाल्याबरोबर. त्याने 75 आणले तरी 80 वाल्यासोबत त्याची तुलनाच कराल, आणि त्याने 99 आणले तरी सुद्धा आउट ऑफ घेणाऱ्याशी तुलना कराल. आणि जर त्याने 100% मिळवले तरी तुला फक्त अभ्यासच जमतो, पण खेळात तू पूर्णच मागे आहेस म्हणून खेळाडूशी तुलना कराल, तर त्याच्या कर्तृत्वाची दखल तुम्ही घेतली कुठे? प्रत्येक वेळी त्याची कमजोरी जर शोधत बसाल तर तुम्ही त्याच्या कर्तृत्वाची दखल घेतली कुठे? आणि हा तुलनात्मक बालक जसा जसा स्वतःला कर्तृत्ववान बनवण्याचा प्रयत्न करतो, तसं तसं हळूहळू तुम्ही त्याच्याकडनं अधिक जास्त अपेक्षा, अधिक जास्त अपेक्षा, अधिक जास्त अपेक्षा करता आणि त्याला अपेक्षित बालक करून टाकता. ज्या बालकांकडनं खूप जास्त अपेक्षा केली जाते ते अपेक्षित बालक. ज्या बालकांकडे दुर्लक्ष केलं जातं ते दुर्लक्षित बालक, उपेक्षित आहे. ज्यांची इतरांबरोबर फार तुलना केली जाते ते तुलनात्मक बालक आहे. उपेक्षा करणंही वाईट, तुलना करणंही वाईट. आणि जी बालकं तुमच्या म्हणण्यानुसार काही कर्तृत्व करतायत, श्रम घेतायत, परिश्रम करतायत, पण तुमच्या अपेक्षा काही थांबत नाहीत, त्या वाढतच चालल्या आहेत, वाढतच चालल्या आहेत, त्याला अंतच नाही आहे, त्याला अपेक्षित बालकाच्या श्रेणीत तुम्ही आणून ठेवता, तेव्हा तो बालक मात्र परेशान होतो.
तुमच्या अपेक्षांचा अर्थ आहे त्याने जे काही कर्तृत्व केलं आहे त्या कर्तृत्वावर तुमचं समाधान नाही, आणि समाधान नाही म्हणून तुमची त्याच्यासाठी प्रशंसा नाही, म्हणून तुमची त्याच्यासाठी स्तुती नाही, म्हणून तुमचं त्याच्यासाठी वाखाणणी नाही, आणि ती नाही म्हणून त्याच्या कर्तृत्वाला आदर नाही, तो अनादर केला गेला आहे. म्हणून तुम्ही जेवढ्या लोकांकडून अपेक्षा करता तेवढ्या लोकांचा एक प्रकारे अनादरच करत असता. बघा, मान्य असेल तर. अनपेक्षा शुचिर्दक्षा उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्ता समे प्रिया. अर्जुनाने प्रश्न जेव्हा विचारला होता तेव्हा कृष्णाने उत्तर दिलं होतं, मला सगळ्यात जास्त प्रिय कोण आहे? तो जो अपेक्षा रहित, अनपेक्षा, शुचिर्दक्षा, तो दक्ष असतो, त्याचं अंतःकरण शुद्ध असतं. दक्ष कशात असतो? त्याच्याशी निगडीत व्यक्तीने जे काही केलेलं आहे त्याची पोचपावती देण्यासाठी, त्याच्या निगडीत व्यक्तीने जे काही कर्तृत्व केलेलं आहे त्या कर्तृत्वाचं कौतुक करण्यासाठी, त्याचा आदर करण्यासाठी तो दक्ष असतो. त्याच्यापेक्षा जास्तीची अपेक्षा करण्याची गरज नाही. तुम्ही त्याच्या पाठीवर थाप द्या, तू जे केलंस ते खूप चांगलं केलंयस, त्याला अजून चांगलं करण्याची प्रेरणा अंतरंगातून निर्माण होते, आणि जेव्हा ते अजून चांगलं तो करतो तेव्हा अजून थाप द्या आणि तो चांगलं होत जातो. पण तो जे करतोय त्याच्यापेक्षा अजून चांगलं असायला हवं होतं ही अपेक्षा करायला लागाल तर अनादरापोटी तो तुमच्यासाठी दूरचा ठरतो. तुम्ही एक दिवस एकट्यात पडता आणि तुमचं दुःख वाढायला लागतं. बघा, मान्य असेल तर. जी गोष्ट अपेक्षेने पूर्ण करायला निघाला आहात तीच गोष्ट आदराने पूर्ण होऊ शकत नाही का? तीच गोष्ट कौतुकाने पूर्ण होऊ शकत नाही का? करा विचार करा. जर असं शक्य असेल तर तुम्हाला मार्ग आदराचाच स्वीकारायला हवा, अपेक्षेचा नाही. हे दुःख हरण्याचं सगळ्यात मोठं साधन मानलं गेलं. नेमकी तुमची आमची ओरड काय असते? जो करतो तोच मरतो. आम्ही करतो ना, आमच्याकडूनच जास्त अपेक्षा, आणि जो करत नाही त्याला काही कोणी काम सांगत नाही. ही सगळ्यांची ओरड आहे. मग आता जो करतो त्याच्याकडनं जास्त अपेक्षा, त्याच्यामुळे तो दुःखी होतोय, म्हणून हे स्टेटमेंट आलंय. बघा, तुमचं स्टेटमेंट काय? जो करतो तोच मरतो. आम्ही करतो आणि आमच्याचकडनं जास्त अपेक्षा होतात. ऑफिसमध्ये पण आम्हालाच सांगतात, घरात पण आम्हालाच सांगतात, आणि जो करत नाही तो मस्त राहतो. ही कंप्लेंट आहे. कंप्लेंट काय? कारण त्याच्या मागे तुमच्या करण्याचं दुःख नाही आहे. तुम्ही केलं पण जास्तीची अपेक्षा केली त्याचं दुःख आहे, अपेक्षेचं दुःख आहे. तुम्ही जे केलं त्याची पोचपावती मिळाली नाही आहे, अनादर झाला, त्याचं दुःख आहे. आणि जो व्यक्ती तुमचा असा अनादर करतो आणि तुमच्याकडनं जास्त अपेक्षा करतच राहतो, त्याच्यापासनं तुम्ही दूर जाता, तो एकट्यात पडतो, ते त्याचं दुःख आहे. मान्य आहे? किती लोकांना मान्य आहे त्यांनी हात वर करा. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि मित्रांनो, हे रहस्य आहे दुःखाचं. आणि हा गणेश, श्री गणेश, तो दुःख हरताय, तो सुख करताय. तो म्हणतो दुःख हरायचं असेल तर अपेक्षा सोडा आणि आदर वाढवा. अपेक्षा सोडा आणि कौतुक वाढवा. अपेक्षा सोडा आणि स्तुती वाढवा. अपेक्षा सोडा आणि प्रशंसा वाढवा. दुःख गेलं. आणि जसं जसं दुःख जायला लागेल तसं तसं
तुमच्या अंतरंगात सुख निर्माण करण्याची प्रवृत्ती जन्माला यायला लागेल. तुम्हाला सांगू का, तुमच्या घरातला कचरा जोपर्यंत साफ करत नाही तोपर्यंत फर्निचर रचून ठेवण्याची तुमची इच्छाच होत नाही. फुलदाणीत नवीन फूल आणून ठेवण्याची इच्छाच होत नाही. विचार करायच्यावर. याचा अर्थ काय, पहिले घराचा कचरा साफ करावा लागतो, जाळी काढावी लागतात आणि हे सगळं स्वच्छ केलं, डस्टबिनमध्ये रीतसर ते सगळी घाण टाकून टाकली आणि ते ठेवली आणि डस्टबिन तुम्ही बाहेर विल्हेवाट लावून टाकली, घर स्वच्छ झालं. आता तुम्हाला वाटतं इथे नवीन चादर टाकावी, आता बेड सजवावं, आता खुर्च्या सजवाव्यात, आता फुलदाणी सजवावी. पहिलेच कचरा आहे आणि सजवायचं कसं? तसं पहिलेच तुमच्या अंतर्मनामध्ये दुःख प्रचंड आहे आणि आता सुखाची परिभाषा होईल कशी? सुख जन्माला घालायचं कसं? पहिले दुःख तर घालवा, तो कचरा तर बाहेर काढा, त्याच्यानंतर सुखाची परिभाषा. बघा, मान्य असेल तर. त्याच्यामुळे सुख त्याला मिळेल जो दुःख घालवायला तयार आहे. दुःखाच्या उपस्थितीत सुखाची अनुभूती फार कठीण गोष्ट आहे बघा. म्हणून दुःख रीतसर घालवा. स्वतःच्या आणि इतरांच्या अस्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा आदर करा. दुःख दूर होईल आणि मग सुखाची तुमची सुरुवात होईल. मान्य आहे? सुख काय आहे काल आपण पाहिलं. सुख म्हणजे तुमच्याजवळ उपलब्ध असलेल्या गोष्टींपैकी, तुमच्याजवळ उपलब्ध असलेल्या गोष्टींपैकी ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत, ज्या गोष्टींचा तुम्हाला विकास करायचा आहे, विस्तार करायचा आहे, त्यांना तुमची बलस्थानं बनवा. गणेशाने ज्याप्रमाणे त्याच्याजवळ जे काही उपलब्ध होतं त्याच्यापैकी बुद्धीला त्याने बलस्थान बनवलं. ती उपलब्ध होती ना, तिला बलस्थान बनवलं आहे ना. स्टीफन हॉकिन्सने त्याच्या बुद्धीला बलस्थान बनवलं. रोनाल्डोने त्याच्या शरीराच्या चपळतेला बलस्थान बनवलं. तुमच्याजवळ कला उपलब्ध असू शकते, तुमच्याजवळ बुद्धी उपलब्ध असू शकते, तुमच्याजवळ शरीर उपलब्ध असू शकतं. उपलब्धी जर पाहायला गेलात तर लिस्ट मोठी आहे, खूप मोठी लिस्ट आहे. त्या लिस्टपैकी कशाला बलस्थान बनवायचं आहे आणि कोणत्या राजमार्गावर तुम्हाला निघायचं आहे तुमच्या हातात आहे. त्याला बलस्थान बनवा आणि त्याच्यावर वारंवार प्रक्रिया करा. म्हणजे त्या बलस्थानाचा उपयोग करा. जेवढा उपयोग अधिक तेवढे तुम्ही त्या क्षेत्राचे राजा. आलं सुख. मान्य आहे? सुखी होण्यासाठी लोकांसमोर हात पसरण्याची गरज पडत नसते. सुखी होण्यासाठी लोकांसमोर हात पसरावे लागत नाही. सगळ्यात मोठा गैरसमज कोणता? जेव्हा नवरा बायकोला म्हणतो तू मला सुख दे, बायको म्हणते नवऱ्याला तू मला सुख दे, आणि दोघं एकमेकांना सुख मागतात. दाता कोण आहे? देणारा कोण आहे? सुख मागण्याची गोष्ट नाहीच आहे मुळात. सुख जन्माला घालण्याची गोष्ट आहे. सुख कुठे जन्माला येतं? तुमच्याजवळ जे काही उपलब्ध आहेत त्या उपलब्ध गोष्टींपैकी तुम्हाला कोणत्या गोष्टीला बलस्थान बनवायचं आहे आणि त्याचा वारंवार उपयोग करायचा आहे ते तुम्ही निवडायचं. तुम्हाला थोडंफार गाता पण येतं, थोडंफार खेळता पण येतं, थोडंफार लिहिता वाचता पण येतं, थोडंफार व्यवहार पण करता येतो. अनेक गोष्टी उपलब्ध आहेत तुमच्याजवळ. तुम्ही कोणत्या गोष्टीला बलस्थान बनवायचं ठरवलंय?
अस ज्याला तुम्ही टिक केलं हे माझं बलस्थान आणि ज्याच्यावर तुम्ही स्टार केला, आता त्या स्टारचा उपयोग करा आणि तुम्ही स्वतः सुपरस्टार बना. या जगातली ती लोक ज्यांनी आपल्या बलस्थानाचा उपयोग केलाय तीच लोक सुपरस्टार आहे. अमिताभ बच्चन तो आपलं बलस्थान ओळखून रुपेरी पडद्यावरच राहिला. तो मैदानात जाऊन खेळ खेळण्यासाठी उभा राहिला नाही. त्याला काही खेळता येत नसेल का? थोडंफार खेळता येत असेल, परंतु बलस्थान चूज केलं, निश्चित केलं हेच माझं बलस्थान. उपलब्ध गोष्टींपैकी एक उपलब्धी जिला बलस्थान बनवलं आणि तिच्यावर बोट ठेवून तिच्यावर स्टार करून तिचाच उपयोग करत राहिला, तिच्यात वारंवारिता आणली, त्याच्यात सातत्य आणलं आणि बघता बघता सुपरस्टार झाला. मान्य आहे? सुख कसं मिळवलं जातं? बलस्थानांचा उपयोग करून. इतकं तर सिंपल आहे. पण सुख निर्माण करण्यापूर्वी दुःखाला घालवणं हेच मोठं मल्टीटास्किंग काम आहे. दुःखाला दूर करणं हे मोठं जिकिरीचं काम आहे. अगदी तसंच आहे. तुमच्या घरातल्या बेडवर बेडशीट टाकणं तेवढं कठीण नाही जेवढं घरातला कचरा साफ करणं आहे. ॲग्रीड? तुमच्या फुलदाणीमध्ये एक नव्याने फूल आणून, गुलाबाचं किंवा मोगऱ्याचं फूल आणून त्या फुलदाणीत फूल लावणं तेवढं जास्त जिकिरीचं नाही आहे जेवढं घराचा कचरा साफ करणं आहे. ॲग्रीड? कचऱ्यासमोर उभं राहिलं म्हणजे तुम्हाला पहिलेच प्रश्न पडतो, सुरुवात कुठून करू? एवढा मोठा पसारा करून ठेवलाय, कसं साफ करावं? पहिले प्रश्न तिथे. आणि सगळं काही स्वच्छ असेल तर सजवायचं काय याच्यासाठी काही फार विचार करावा लागत नाही. जिथे हातात वस्तू आली तिथून सजवणं सुरू होऊन जातं. याचा अर्थ काय? दुःख तुमच्या अंतरंगातून घालवणं हे तुम्हाला जिकिरीचं काम वाटतं आणि सुखाला जन्माला घालणं सोपं वाटतं. म्हणून सुखाचे सगळे अभिलाषी आहेत, दुःख कोणाला नको आहे. मग आता थोडं नीट लक्षात घ्या. दुःखाची कारणं दोनच पाहिलीत आपण. पहिलं कारण कोणतं? स्वतःच्या अस्तित्वाप्रमाणे, स्वतःच्या कर्तृत्वाप्रमाणे इतरांच्या कर्तृत्वालाही आदर द्यायला हवा, जपायला हवं, पण जपत नाही. आणि ती लोक दुखावतात. माझ्या कर्तृत्वाची जाणीव ठेवली जात नाही, माझ्या कर्तृत्वाचा आदर केला जात नाही, हे एक दुःख. आणि मी एकट्यात पडलोय, माझ्यासोबत कोणी राहिलं नाही, हे दुसरं दुःख. ॲग्रीड? दोघांपैकी एका ठिकाणी तर तुम्ही असताच असता. जर कोणत्याही एका ठिकाणी असाल तर दुसऱ्या ठिकाणी असलेच पाहिजे. मी एकट्यात पडलोय का? कारण तुम्ही दुसऱ्यांच्या कर्तृत्वाची किंमतच केली नाहीये. तुमचं दुःख स्वाभाविक आहे आणि माझ्या कर्तृत्वाची कोणी दखलच घेत नाहीये, मी जे करतोय त्याची किंमतच कोणी करत नाहीये, हे तुमचं दुःख आहे. मित्रांनो, जर तुम्ही यातून बाहेर पडू इच्छिता, सुखाच्या मार्गावर उभं राहू इच्छिता, तर सगळ्यात पहिले पक्क करून टाका, आजपासून मी माझ्या संपर्कातील लोकांच्या अस्तित्वाचा आदर करेन,
संपर्कातील लोकांच्या कर्तृत्वाचा आदर करेन. तयार आहात का? तयार असाल तर पहिले हात वर करून संमती द्या. होय, वी आर रेडी. आम्ही तयार आहोत. आता जर कर्तृत्वाचा आणि त्यांच्या कर्तव्याचा तुम्हाला आदर करायचा असेल तर सगळ्यात पहिलं वचन स्वतःला द्या. लोकांना ज्या विषयात रुची आहे त्याबद्दलच बोला आणि त्यांना जे हवं आहे ते देण्याचा आटोकाट प्रयत्न करा. सुरुवात कुठून करायची आहे? लोकांना ज्या विषयात रुची आहे त्याबद्दलच बोला आणि त्यांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न करा. आता तुमची सुरुवात होईल दुःख दूर करण्याची. असं का? कारण लोकांना ज्या विषयात रुची आहे त्याविषयी जर तुम्ही बोलायला लागलात तर त्यांची रुची सुरुची बनायला लागते. त्यांची रुची इतरांना सुद्धा आवडते असं त्यांना वाटायला लागतं आणि ते रुचीपूर्ण भागामध्ये आपलं कर्तृत्व प्रदर्शित करण्यासाठी प्रवृत्त व्हायला लागतात. समजा तुम्हाला कविता करायला आवडत असली आणि तुमच्या आवडत्या विषयावर मी बोलायला लागलो, कवितेबद्दल बोलायला लागलो, तर तुम्हाला प्रचंड आनंद होतो की माझ्या रुचीपूर्ण विषयाबद्दल हे बोलतायत. याचा अर्थ माझी रुची लोकांना पण आवडते आहे. ती सुरुची. सुरुचीचा अर्थ काय? जी तुमची रुची तीच इतरांची पण रुची, त्याला सुरुची म्हणतात. स्वयंपाक एखाद्या महिलेने केला आणि तिला तो स्वतःला आवडला पण कुटुंबियांना आवडला नाही तर त्या स्वयंपाकात फक्त तिचीच रुची होती. पण ज्यावेळी तो इतरांना सुद्धा आवडला आणि त्यांनी प्रशंसा केली, छान स्वयंपाक केला ताईसाहेब, फार छान, दी बेस्ट, मस्त स्वयंपाक केला, त्याला म्हणतात सुरुची भोज. सुरुची भोज म्हणजे काय? तुमची रुची इतरांना सुद्धा भावली. जेव्हा तुम्ही त्यांच्या रुचीचं बोलायला लागता तेव्हा त्यांना वाटायला लागतं की यांना सुद्धा आवडलंय बरं, म्हणून हे बोलतायत, म्हणून हे रस घेतायत, म्हणून हे त्याच्याबद्दल चर्चा करतायत. मग त्या रुची असलेल्या विषयाला अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी, विकसित करण्यासाठी ती व्यक्ती प्रवृत्त होते आणि तिचं कर्तृत्व उदयाला येतं. तिचं कर्तृत्व उदयाला आणण्यासाठी तुम्ही प्रेरक ठरलात, सहयोगी ठरलात, म्हणून ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते. बघा, मान्य असेल तर. किती लोकांना मान्य आहे? त्यांनी हात वर करावा. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद. पण तेच तुमचा मुलगा आहे किंवा तुमची पत्नी आहे किंवा तुमचा पती. काय लावलं हे? वारंवार तेच करत राहतात, काही काम नाही का दुसरं? तो म्हणतो मला आवडतं नाही. अशी आवड आहे का तुझी? किती टाइमपास करणार, किती वेळ घालवणार आणि मग अभ्यास कधी करणार आणि मग घराची कामं कधी करणार? मूर्ख कुठला. तुम्ही काय केलं? काय केलं तुम्ही? तुम्ही त्याला हर्ट केलं. हर्ट केलं म्हणजे काय केलं? त्याची ज्याच्यात रुची होती ती रुची चांगली नाही असं त्याला ठसवण्याचा प्रयत्न केला आणि ती रुची कधी सुरुची बनू शकत नाही हे त्याला स्पष्ट सांगून टाकलं आणि हर्ट केलं. तो दुःखी झाला. आता तो त्याची रुची तुमच्यासमोर कधीच मांडणार नाही. तो दुसरा कोणीतरी शोधेल ज्याला त्याच्यात रुची आहे. कारण प्रत्येकाला आपली रुची सुरुची बनावी असं वाटत असतं. बघा, मान्य असेल. तुम्ही बनवलेली कविता फक्त तुम्हालाच आवडावी की इतरांना सुद्धा? तुम्ही काढलेलं चित्र तुम्हालाच आवडावं की इतरांना सुद्धा? तुम्ही केलेला स्वयंपाक फक्त तुम्हालाच आवडावा की इतरांना सुद्धा? तुम्ही खेळलेला खेळ तुम्हालाच आवडावा की तुमचा चांगला खेळ इतरांना सुद्धा? मला सांगा तर खरं. असं कोण आहे तुमच्यापैकी
ज्याला वाटतंय की माझी रुची ज्याच्यात आहे ती फक्त माझ्यापुरतीच मर्यादित असावी, इतरांनाच ते आवडू नये. कोण आहेस? नाही. आणि तुमचं दुःख हेच आहे की मी एवढी मेहनत घेतोय, एवढी तळमळ करतोय, एवढं कष्ट करतोय आणि कोणीच त्याला साथ सुद्धा देत नाही, प्रतिसाद सुद्धा देत नाही. कारण तुमच्या स्वतःचं करणं ही तुमची रुची आणि इतरांनी त्याला साथ देणं ही सुरुची. किती लोकांना मान्य आहे त्यांनी हात वर करा. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. मग आता तुमच्या पत्नीच्या रुचीत सुरुची घ्याल की नाही, आणि तुमच्या पतीच्या आणि तुमच्या मुलांच्या रुचीत सुरुची घ्याल की नाही सांगा. तुम्ही त्यांना रुचीची सुरुची बनवा, त्यांच्या अंतरंगातून ते उफाळून येऊ द्या, त्यांचं कर्तृत्व उदयाला येऊ द्या. त्यांचं कर्तृत्व उदयाला येणं तुम्ही सुखकर्ता बनणं आहे, त्यांच्या सुखाला चालना देणं आहे. तिथे श्री गणेश उभा राहतो तुमच्यातला. असं नाही नुसती स्तुती करायची, नुसतंच तोंडावर म्हणायचं छान छान छान, नुसतंच टाइमपास करून घ्यायचा, असं नसतं. ते नाटक असतं, असं नसतं. त्यामुळे पहिलं सुरुवात कुठून झाली आहे? लोकांना ज्या विषयात रुची आहे त्याबद्दल बोलायला शिका. आम्ही नेमकं चुकतो कुठे? आम्ही आमचंच बोलायला लागतो. कोणी काही सांगायला लागलं म्हणजे मग आम्ही आमच्या स्वतःचा पाढा वाचायला लागतो. ॲग्रीड ऑर नॉट. बघा, आठवा, त्याने त्याच्याबद्दल सांगायला सुरुवात केली म्हणजे तुम्हाला असं वाटतं केव्हा हा बंद करतो आणि केव्हा मी माझी आता पुस्तक उघडतो, केव्हा माझी गाथा उघडतो आणि केव्हा बोलायला लागतो. हा प्रॉब्लेम. ॲग्रीड? आता तुम्ही किती मोठे झालात, तुम्ही कसे श्रीमंत झालात, तुम्ही कसे ज्ञानी झालात, तुम्ही किती पंडित झालात, तुम्ही किती सुशिक्षित झालात, त्याला काय घेणं देणं आहे? तो ज्या गोष्टीत रुची घेतोय त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात करतोय, तुम्ही त्याच्यात सुरुची तर दाखवा. ॲग्रीड? एक घटना मला आठवली. एका ताईसाहेबांचा मला फोन होता. वास्तविक पाहता दोघांनी मिळूनच फोन केला होता, पती पत्नीने. त्यांचा मुलगा 5 ते 6 वर्षाचा असेल. तो त्याचा बिछाना ओला करायचा. रात्री झोपला म्हणजे त्याला भान राहायचं नाही आणि बिछाना ओला होण्याची त्याला ती सवयच लागली होती. जवळपास आठवड्यातून 3 वेळा 4 वेळा कमीत कमी त्याचा बिछाना ओला व्हायचा. घरचे सगळे परेशान होते. डॉक्टरांकडे गेले, सायकॉलॉजिस्टकडे गेले, काय करावं काही सुचत नव्हतं. परेशान होते. ते म्हणलेत की आपल्या कोर्सचा हा भाग नाही आहे आणि त्या लहान मुलाबद्दल आम्हाला काय करावं काही सुचत नाही आहे, पण प्लीज आम्हाला काही सांगू शकाल का? मी काही प्रश्न विचारले. प्रश्न हा होता की तो मुलगा तुमच्याजवळ झोपतो का? म्हणजे नाही, त्याच्या आजीजवळ झोपतो. म्हटलं आजीचं माझं बोलणं करून द्या. आजीबाईंशी बोललो मी, मुलाच्या आजीशी बोललो. आजीला प्रश्न विचारले. आजी म्हणे मी रोज त्या बाळाला सांगते, बघ रात्री व्यवस्थित झोपायचं, सू करायची नाही, बिछाना ओला करायचा नाही. जर रात्री तुला असं वाटलं तर मला उठवायचं, मी उठेन. मी त्याला रोज संदेश देते, पण तरी तो काही ऐकत नाही, तरी बिछाना ओला करतो. म्हटलं ठीक आहे आजीबाई, अजून काही? त्याला काही वेगळे कपडे घालायला लावता वगैरे? हो, मी
तो बिछाना ओला करतो ना तेव्हापासून जसा गाऊन मी घालते त्याच्यासाठी गाऊन शिवून आणलाय आणि मी पण त्याला तसा गाऊन घालायला लावते. म्हटलं त्याला लहान बाळाला तो मुलगा आहे आणि त्याला गाऊन घालायला लावता, काही फायदा? म्हणे नाही नाही, कशाचा फायदा, तसाच्या तसाच येतो. काय माहिती कसं झाला. मुलाच्या वडिलांना म्हटलं, त्याने तुम्हाला कधी बोलून दाखवलं का त्याला गाऊन आवडतो आवडत नाही? हो हो म्हणतो तो, मला काय मुलीसारखं गाऊन घालून देता, मला तुमच्यासारखा पायजमा घालून झोपायचं. अजून काय म्हणतो? तो म्हणतो मला आजीजवळ झोपायला मुळीच आवडत नाही. म्हटलं ओके ओके, आता एक काम करा, दोघं पती पत्नी मिळून त्याला बाजारात घेऊन जा आणि बाजारात घेऊन गेल्यानंतर त्यांना ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने त्यांनी केलं. ते बाजारात गेले आणि एका फर्निचरच्या दुकानात जाऊन त्यांनी त्याला दाखवलं की बघ हे फर्निचर आहे, हा पलंग आहे, तुला जसं वाटेल तसं तू तुझ्यासाठी निवड, तू आता घरातला तुझ्या रूममधला एक छोटा मालक झालेला आहे, तू तुझ्या पद्धतीने पलंग निवड. त्या आईने अगोदरच त्या सेल्स वुमनला सांगून ठेवलं होतं की हा पलंग त्याच्यासाठी योग्य राहील, त्याला पटव. कमरेवर हात ठेवून पायाच्या टाचा उंच करून तो मुलगा, त्याच्या आईनेच सांगितलं, त्या सेल्स वुमनला म्हणाला मला हा पलंग जास्त चांगला वाटेल झोपण्यासाठी, असं मला वाटतं, मला हा पलंग हवा आहे. त्या सेल्स वुमनने पण त्याची खूप स्तुती केली, तू एकदम छान पलंग निवडला, बेस्ट आहे, दी बेस्ट आहे, हाच घेऊन जा. तो पलंग त्याच्यासाठी पक्का करण्यात आला. त्याला कपड्याच्या दुकानात नेलं, त्याच्यासाठी पायजमा निवडण्यात आला. तो पायजमा आणि तो पलंग त्याच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, आजीच्या रूममध्ये झोपायचं नाही. मित्रांनो, पुढच्या 20-25 दिवसात मला 3 वेळा फोन आले त्या आईबाबांचे, आमचा मुलगा एकदाही त्याने रात्री बिछाना ओला केलेला नाही, आम्हाला खूप आनंद आहे. झालं काय होतं, त्याला ज्या गोष्टीत रुची होती, एक स्वतंत्र पलंग असावा जसं त्याच्या वडिलांचं आहे, जसा स्वतंत्र पायजमा असावा जसा त्याच्या वडिलांचा आहे. आणि ज्या दिवशी त्याला पलंग दिला, पायजमा दिला, त्यावेळेस वडिलांनी विचारलं, बेटा आता पण तू बिछाना ओला करणार? नाही नाही, हा माझा पलंग आहे. मग तो आजीचा होता. हा माझा पायजमा आहे, मी आणलेला आहे. खूप मोठा फरक पडतो ना. 5-6 वर्षाच्या मुलाला जर स्वतःच्या गोष्टी जपून ठेवण्यासाठीचं भान येतं आणि त्याच्यासाठी तो तसं ब्रेन स्टॉर्मिंग करतो, तशा पद्धतीचे न्यूरॉन्स फॉर्म होतात आणि तशा पद्धतीची ब्रेन डेव्हलपमेंट होते, तर मोठ्या माणसांचं काय वेगळं असणार आहे हो. मोठी लोक तर फार समजदार आहे. आयुष्यात नीट लक्षात घ्या, तुम्ही ज्यांच्याशी बोलताय त्यांची रुची कशात आहे त्यावरच बोला. त्याचं पहिलं दुःख दूर होऊन जाईल, त्याची रुची सुरुची होऊ शकते, याचं त्याला आश्वासन मिळेल. तो आश्वस्त होईल की माझं केलेलं इतरांना पण आवडतं बरं. आणि मग तो त्याच्यात जास्त प्रभावीपणे काम करायला लागेल. कर्तृत्व वाढायला लागलं म्हणजे आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास ज्याच्या योगाने वाढला त्याच्यावर प्रेम करावं असं वाटतं. तुम्ही एकट्यातही पडणार नाही, तुमचंही दुःख जाईल आणि त्याचं सुद्धा दुःख जाईल, कारण तो तुमच्या अधीन राहिला नाही. त्याला कर्तृत्ववान होता आलं याचं त्याला सुख आहे. मान्य मान्य असेल तर संमती देऊ शकता. थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. तुमची संमती लाख मोलाची आहे. इतरांच्या रुचीला सुरुची बनवेपर्यंत त्या विषयाबद्दलच बोला. आणि जेव्हा तो तृप्त झाला आणि त्याने तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही काय बोलत होतात,
तेव्हा तुम्ही तोंड उघडा तुमच्या स्वतःसाठी, अदरवाईज नाही. ज्याने सुरुवात केलेली आहे त्याचा विषय पूर्णविराम होईपर्यंत तुम्ही तुमच्याबद्दल बोलायचं नाही, हे पथ्य लिहून टाका. ज्याप्रमाणे वैद्य तुम्हाला औषधी देतो आणि पथ्यही सांगतो, तशाच प्रमाणे औषधी त्याच्या रुचीला सुरुची बनवण्याची आणि पथ्य त्याची जोपर्यंत सुरुची सिद्ध होत नाही तोपर्यंत तोंड उघडायचं नाही. स्वतःचं वाखाणणी करण्यासाठी, स्वतःची प्रशंसा करण्यासाठी, स्वतःचं मोठेपण दाखवण्यासाठी हे पथ्य. दुःख हरता. मान्य? नंबर 2, पहिल्या पावलामध्ये दुसरंच काय आहे दडलेलं? त्यांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सोबत जुळलेल्या लोकांना, म्हणजे जर तुमच्या पत्नीला जे हवंय ते तुम्ही द्याल तर तिच्या अस्तित्वाचा आदर केला गेला. तुम्हाला व्यायाम आवडतो म्हणून तिला तुम्ही व्यायामाचे शूज आणून दिले आणि तिला व्यायाम करायचाच नाही आहे, हे काय अभद्र. आणि तुम्ही चिडता. चांगले शूज आणून दिले रिबॉकचे, चांगले शूज आणून दिले पुमाचे, एवढे महागडे आणले, ब्रँडेड आणले, 3,000चे आणले, 5,000चे आणले, पडले धूळ खात. अरे पण तिला हवं होतं का ते? मित्रांनो, एक गोष्ट विसरू नका. जर तुम्ही मासेमारी करायला चालला असाल आणि तुमच्या गळाला मासा यावा असं वाटत असेल आणि तुमचा टिफिन पॅक करून घेतला की 2 तास मला तसंच बसायचं आहे त्या तलावामध्ये बाजूला किनाऱ्यावर, तो गळ टाकून, आणि मला तर आईस्क्रीम खूप आवडतं, मला तर चॉकलेट खूप आवडतं, म्हणून स्वतःचा चॉकलेटचा आईस्क्रीमचा डबा पॅक करून घेतला, तर तो डब्यामधलं आईस्क्रीम आणि डब्यामधले चॉकलेट ते माशांना टाकणार का? त्याला जे आवडतं ते तुम्हालाच एक वेगळ्या टिफिनमध्ये न्यावं लागेल, त्याला नाकतोडा न्यावा लागेल. ॲग्रीड ऑर नॉट? तसा मासा तुमच्या गळ्याला येणारच नाही आहे. तुम्ही लाख जरी म्हटलात की मला चॉकलेट आवडतं, मला आईस्क्रीम आवडतं, म्हणून माशांना थोडीच आवडतं. तुमच्या संबंधित लोकांना सगळं तेच का आवडावं जे तुम्हाला आवडतं? का? मला व्यायाम करण्याची खूप आवड आणि मी माझ्या बायकोला नेहमी म्हणायचो, तू प्रोटीन घे, तू व्हे प्रोटीन घे, प्रोटीन पावडर घे, प्रोटीनयुक्त खा. तिला कार्ब खायला खूप आवडतं, तिला गोड अन्न खायला खूप आवडतं. मला नंतर कळलं की ज्याला जे हवंय ते देण्याचा प्रयत्न करणं त्याच्या अस्तित्वाचा आदर करणं आहे. बघा, मान्य असेल तर आपण आपल्याकडून होणाऱ्या चुकांना जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत हे आमचे असून सुद्धा आमचं ऐकत नाही, हे दुःख तुमचं दूर होणार नाही आहे. तुमचं दुःख तुम्ही जन्माला घातलेलं आहे. त्यांना काय हवंय ते देण्याचं सोडून तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही चुकताय. तुम्हाला वाटतं तुमच्या मुलांना बास्केटबॉल आणून द्यावा, फुटबॉल आणून द्यावा, व्हॉलीबॉल आणून द्यावा. अरे पण त्याला हवा आहे का? दुःख दूर करायचं असेल तर ज्याला जे हवं आहे ते प्रोव्हाइड करण्याची प्रवृत्ती बाळगा. बघा, मान्य असेल तर ज्याला जे हवं आहे ते. सर हेनरी फोर्डचं एक सुंदर वाक्य आहे, ज्याने फोर्ड कंपनी फार मोठी नावारूपाला आणली होती. त्याचं फार सुंदर वाक्य आहे, समोरच्याच्या दृष्टिकोनातून
लिहून घ्या, मी लिहून घेतलं आहे. समोरच्याच्या दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या दृष्टिकोनातून, समोरच्याच्या दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या दृष्टिकोनातून एकाच वेळी एकाच घटनेकडे पाहिल्यास, एकाच वेळी एका घटनेकडे पाहिल्यास सुख, यश आणि शांती मिळते. सुख, यश आणि शांती मिळते. वाक्य बघा काय सुंदर आहे. एखाद्या घटनेकडे पाहताना जर आपला दृष्टिकोन आणि समोरच्याचा दृष्टिकोन निराळा असला तर दोघांनाही सुख मिळत नाही, दोघांनाही शांती मिळत नाही आणि दोघांनाही यश मिळत नाही. पण एखाद्या घटनेकडे पाहताना तुमचा आणि समोरच्याचा दृष्टिकोन जर मॅच झाला, म्हणजे ती घटना महत्त्वाची नाही आहे, दोघांचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. घटना घडतच असतात. कोणत्याही घटनेकडे तुम्ही आणि समोरचा या दोघांचा दृष्टिकोन जेव्हा एक होतो तेव्हा यशही मिळतं, तेव्हा शांती पण मिळते आणि तेव्हा सुख पण मिळतं. म्हणून दोघांचा दृष्टिकोन एक कसा होईल याच्यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जिंकाल मित्रांनो. विन विन सिच्युएशन आहे. बऱ्याच वेळा आपलं होतं काय की आपल्याला वाटतं की आपल्या मुलांनी असं वागावं, पण ही आपली इच्छा असते, त्यांची असते का? नाही. जोपर्यंत तो त्याचा दृष्टिकोन बनत नाही तोपर्यंत ते शक्यच नाही. तो त्याचा सुद्धा दृष्टिकोन बनला पाहिजे. त्याला सुद्धा वाटलं पाहिजे की असं करावं, तेव्हाच होईल ना. तुमचा दृष्टिकोन काहीही असू देत, तुमच्या कुटुंबियांनी व्यायाम करावा, तुमच्या मुलांनी अभ्यास करावा, तुमचा दृष्टिकोन काही असावा की तुमच्या सहकार्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप नावलौकिक मिळवावं आणि खूप जास्त प्रमोशन मिळवावं, बिझनेस चांगला करावा, इच्छा काही असतील तुमच्या, पण त्यांचा तो दृष्टिकोन आहे का? जोपर्यंत तुमचा आणि त्यांचा दृष्टिकोन एक होत नाही तोपर्यंत यशही नाही, सुखही नाही आणि शांती पण नाही. सगळ्यात पहिले दृष्टिकोन एक होण्यासाठी तयारी करा. तेवढा पेशन्स बाळगावा लागेल तुम्हाला. आणि जर तुम्ही तेवढं करू शकलात तर जिंकलात. त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी आज समजल्या. पहिलं, लोकांना ज्या विषयात रुची आहे त्याबद्दल बोलायला सुरू करा. तुम्ही बोलायला लागला की ते सुरुचीपर्यंत पोचतील आणि ते पोचले म्हणजे मग त्यांच्या अंतरंगातून कर्तृत्वाची भावना जागी होईल. ते करायला लागतील आणि ते जेव्हा करायला लागतील तेव्हा त्यांना प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल. तेव्हा तुमचा आणि त्यांचा दृष्टिकोन एक झालेला असेल आणि तेव्हाच तुम्हाला यश, सुख, शांती सगळं मिळायला लागेल. त्यांना जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्याशी संपर्कात येतील, तुमच्यासोबत उभं राहतील. तुम्ही त्यांना पुरवलं आहे म्हणून, त्यांना हवं आहे ते पुरवलं आहे म्हणून ते आता तुमच्या रुची कशात आहेत आणि तुमचं यश कशात आहे हे ऐकून घेण्यासाठी तयार होतील आणि तुमचं यश मिळाल्यानंतर त्याच्यावर चिंतन करून स्वतःत बदल करायला तयार होतील आणि तेव्हा तुमचा आणि त्यांचा दृष्टिकोन एक होईल आणि तेव्हा सुख, शांती आणि आनंद निर्माण, तेव्हाच यश येईल. तुमचे उपदेश कोणाला आवडत नाहीत, पण तुम्हाला विचारलं समोरच्याने की तुम्ही यशस्वी झालात, त्याचं रहस्य सांगा. ती रहस्य जाणून घ्यायला सगळ्यांना आवडतं. मान्य आहे का? बघा, तुमचे उपदेश कोणाला आवडत नाही, पण तुमच्या यशाची रहस्य जाणून घ्यायला सगळ्यांना आवडतं. हे स्टेटमेंट जर योग्य वाटत असेल तर आपण संमती देऊ शकता हात वर करून. थँक्यू. धन्यवाद.